सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चक्रच्या माध्यमातून संशोधन, नाविन्यता आणि स्टार्टअपला बळ मिळेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। विद्यापीठाने आरोग्यदायी कुंभ संकल्पना राबवावी। आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र चक्रचे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन। सामान्य माणसालाही सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने चक्र उपयुक्त ठरणार। विद्यापीठे ही केवळ शिक्षण संस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये, तर संशोधन, नाविन्यता आणि स्टार्टअप सुरू करणारी केंद्रे व्हावीत। त्या दृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि कंपनी कायद्याअंतर्गत सुरू केलेले चक्र सेंटर फॉर हेल्थ अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी हे उपयुक्त ठरेल। आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था यामधून निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र चक्रचे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। जलसंपदा, विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, दूरदृश्य प्रणालीद्वारे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर, त्याचबरोबर विद्यापीठाच्या लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, निवृत्त कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ आदी यावेळी उपस्थित होते। वैद्यकीय संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठांनी मार्गदर्शन करावे। परदेशी विद्यापीठे ज्या प्रकारे काम करतात तसेच काम विद्यापीठाने करावे। उत्कृष्टता केंद्र, इन्क्युबेशन केंद्र, स्टार्टअप आणि विविध क्षेत्रात मार्गदर्शन करणारी केंद्रे म्हणून त्यांनी काम केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केलं। जगातल्या विद्यापीठाप्रमाणेच आपली विद्यापीठे स्वयंपूर्ण होत आहेत, त्यासाठी असे प्रयोग करणे गरजेचे आहे। वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आले, मोठे बदल झालेले आहेत, नवे तंत्रज्ञान येत आहे। अशा वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पायाभूत सुविधांचा लाभ सामान्य माणसाला झाला पाहिजे। राज्यातील 13 कोटी नागरिकांच्या आरोग्याची काळजी आपण घेत आहोत, त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि तालुकास्तरीय उपकेंद्रांनी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली पाहिजे। असे केल्याने खऱ्या अर्थाने जिल्हास्तरीय यंत्रणांना संशोधन आणि इतर बाबींकडे लक्ष देता येणे शक्य होईल, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केलेले आहे।